संत श्री गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हजारो भाविकांच्या साक्षीने पालखीला भावपूर्ण निरोप. 23 जुलै रोजी पंढरपुरात होणार आगमन. शेगाव. श्री गजानन महाराज मंदिर शेगाव येथून संत श्री गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे आज 21 जून पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. सकाळी 7 वाजता पालखी सोहळ्याची सुरुवात होताच विठ्ठल विठ्ठल आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यंदाच्या पालखी सोहळ्यात सुमारे 700 वारकरी सहभागी झाले असून हजारो भाविकांनी पालखीला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविक नागझरी व अकोल्यापर्यंत पालखीसोबत चालत सहभागी झाले. तब्बल 33 दिवसांचा आणि सुमारे 750 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून श्रींची पालखी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. पंढरपूर येथे 23 ते 28 जुलै दरम्यान श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर 29 जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा सुमारे 550 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून 19 ऑगस्ट रोजी पालखी पुन्हा संतनगरी शेगाव येथे दाखल होणार आहे. एकूण 1300 किलोमीटरचा हा पायी प्रवास वारकरी भक्तिभावाने आणि उत्साहाने पूर्ण करणार आहेत. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्यासोबत. बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा. श्रींच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालेलं आहे. एक गजानन भक्त म्हणून काय सांगाल? कुठून आलात आपण? दरवर्षी येता का आपण? कसं वाटतं महाराजांच्या पालखीसोबत जाऊन? आणखी काय सांगाल श्रींच्या पालखीबद्दल? श्रींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झालेलं आहे, काय सांगाल? प्रत्येक वर्षी खूप आनंद सोहळा साजरा होतो. आम्हाला मनापासून खूप आनंद वाटतो. कुठपर्यंत जात असता आपण? पारसपर्यंत जाईल. पारसवरून आम्ही वापस घुसावला. यावर्षी किती वर्ष आहे आपलं? हे दुसरं वर्ष. श्रींच्या पालखीचे प्रस्थान झालेलं आहे पंढरपूरकडे. एक गजानन भक्त म्हणून काय सांगाल? जय गजानन. आज श्रींची पालखीचं 57 वर्ष आहे. एकूण 57 वर्ष झाली श्रींची पालखी इथून पंढरपूरसाठी रवाना होत आहे. आजच्या या पालखीच्या अनुषंगानं आम्ही सगळे शेगाववासी नागझरीपर्यंत महाराजांना निरोप देण्यासाठी जात असतो. आणि हा जो हर्षोल्लास आहे आजचा, यासाठी बुलढाणा जिल्ह्यातीलच नाही पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त जे आहेत ते या पालखीच्या सोबत आलेले आहेत.